राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपा आशीर्वादाने सद्गुरु जनार्दन स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नगरीमध्ये विशेष जागृतस्थान जिथं दर्शन झालं, प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी आहे। स्वतः प्रभू रामचंद्राच्या करकमलानं स्वहस्ते जे प्राण प्रतिष्ठा झालेलं रामेश्वर त्या ज्योतिर्लिंगाचं आज दर्शन होऊन आम्ही धन्य झालो की ह्या गावामध्ये किती मोठं ज्योतिर्लिंग आहे। म्हणूनच अशी सद्बुद्धी सर्व भक्तगण, भाविक भक्तगण, सगळी नगरी आणि सर्व माता भगिनींना झाली की नाही, आमच्या गावात जर एवढं मोठं दैवत आहे तर आमच्या गावात ही कथारूपी गंगा का येऊ नये। ती गंगा आज सरळ आपल्या महान या नगरीमध्ये आलेली आहे। प्रत्येक ठिकाणी आम्ही आज दर्शन घेतलं। अतिशय जागृत स्थान आहे। विशेष म्हणजे दक्षिण वाहिनी आहे। सद्गुरु जनार्दन स्वामींना दक्षिण वाहिनी असलं की आनंद होत होता। स्वतः ते या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा स्पर्श या भूमीला झालेला आहे। प्रभू रामचंद्राचा पदस्पर्श या भूमीला झालेला आहे आणि आज मोठं भाग्य उजळले। भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनीला पद्मनाभ जोडील। आज सर्व संत आज व्यासपीठावर आपल्याला दर्शन देण्यासाठी पहिल्याच दिवशी कुंभमेळ्याचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालं, हे आपल्या गावाचं भाग्य आहे। प्रथमतः महामंडलेश्वर स्वामी योगेश्वरानंद महाराज पंचदशनाम जुना आखाड्यामध्ये ज्यांनी प्रयागराज या तीर्थक्षेत्रावर आपल्या कुंभमेळ्यामध्ये ज्यांनी आता मंडलेश्वर पद प्राप्त केलं, असे योगेश्वरानंदच आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया। ज्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला, आदरणीय वंदनीय पूजनीय 108 श्रीमंत आदरणीय संदीप गिरीजी महाराज यांचे टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूया। परमपूजनीय 108 श्रीमंत सद्गुरु जनार्दन स्वामींच्या जन्मभूमीमध्ये ज्यांचा जन्म झाला, सद्गुरु जनार्दन स्वामींच्या परिवारात जे वाढले अशा आमचे परमपूज्य 108 श्रीमंत विमलगिरी महाराज यांचे टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू, कारण त्यांची फार तळमळ होती। कानेगावमध्ये आम्ही परिक्रमा करतो, आम्ही अनेक ठिकाणी कार्यक्रम, बाबा काही झालं किती थकून या पण आमच्या कानेगावचा कार्यक्रम द्या, आमच्या वारीचा कार्यक्रम द्या। त्यांची फार तळमळ आणि प्रत्येक ठिकाणी आले की बाबा तेवढा कार्यक्रम जाऊ देऊ नका, तुम्ही म्हणता 3 महिने कार्यक्रम करणार नाही पण तेवढा मात्र, म्हणून आमची विमलगिरी बाबाचं परत टाळ्याच्या गजरात स्वागत। आमचे कुंभारी संस्थांचे मठाधिपती आमचे 108 श्रीमंत राघवेश्वरानंद बाबांनी या ठिकाणी आशीर्वाद दिले, त्यांचे आपण टाळ्याच्या गजरात अगदी स्वागत करूया। भीमाशंकर महाराज त्र्यंबकेश्वर आश्रम त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत। नीलकंठेश्वर बाबा अंबोरा आश्रम आहे संगमनेर, त्यांचे टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू। वाल्मिक बाबा आहे, संतोष बाबा, महेश बाबा आणि जे 2 दिवसापासून या ठिकाणी कार्यक्रमासाठी झटले, कार्यक्रमासाठी उभारणी दिली, कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केलं असं सोमनाथ बाबा यांचे टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू। सर्व संत मंडळीचे या ठिकाणी स्वागत झालेले आहे।
प्रथमतः आम्ही या ठिकाणी आलो आणि आमच्या कारखान्याचे एमडी साहेब तेही या ठिकाणी कार्यकारिणी आज सर्व समयेत आज कारखान्याचे अधिकारी वर्ग उपस्थित राहिले त्याबद्दल तुमचंही टाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करतो। जे आमचे बाबाजी परिवार आहे, मंदिरात गेलो आम्ही बाबाजींच्या, सुरुवात गुरु माऊलींच्या दर्शनानं झाले आणि एवढी सुंदर बाबाजींची मूर्ती पाहून मनाला प्रसन्न झालं की प्रत्यक्ष बाबाजी आज आपल्या मंदिरात बसलेले आहे। डोळे भरून सद्गुरू जनार्दन स्वामींचं त्या ठिकाणी दर्शन मग सुरुवातच आम्ही तिथून केली गुरु माऊलीपासून। असा हा योग संयोग आपण सर्वांनी तळमळीने घडून आणला आणि म्हणून आपण आज जरी थोडा वेळ कथा होणार असेल, कारण आपल्याला वेळ कमी भेटतो आहे, तरी पण 11 वाजेपर्यंत आपण या ठिकाणी बसणार आहोत, कारण 10 सव्वा 10 होऊन गेलेले आहे। परंतु पहिला दिवस आहे, थोडंसं अतिशय मिरवणूक वगैरे कलश पूजन मोठ्या उत्साहाने आपण गावामधून सद्गुरू जनार्दन स्वामींच्या पालखीचं स्वागत केलं। खूप आनंद वाटला। खूप असं वाटतं आहे ज्या अर्थी आपल्या पवित्र नगरीमध्ये नुसतं शिवमहापुराण नुसतं असं पाहिलं तरी जन्मोजन्मीचं पुण्य फळाला आलं म्हणून समजायचं। ती कथा गंगा आहे, त्या गंगेत तुम्ही स्नानार्जन करणार आहात। शिवमहापुराण 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 भक्ति और शक्ति का यही वरदान, भक्ति और शक्ति का यही वरदान। जो सुनाए जो सुनाए शिवमहापुराण 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 ज्या वेळेस आपल्या घरामध्ये जरी एक श्लोक जरी वाचला तरी सर्व तीर्थ आपल्या घरात येतात। जिथं शिवमहापुराण कथा सुरू होणार असं कळताच 33 कोटी देव नंबर लावून बसतात, ते आता आपल्या डोळ्यांनी दिसणार आहे। सगळे देव सर्व तीर्थ कथा शिवमहापुराण अशीच ऐकायला येतात। म्हणून शिवमहापुराण कथा अशी आहे, शिव आणि कल्याण, आपलं कल्याण करणारी आहे। शिवमहापुराण कथा निष्ठा ग्रंथ आपल्या घरात असेल, आपल्या घरामध्ये देवघरात आपण ग्रंथ ठेवला असेल, त्याला नमस्कार केला तरी सर्व तीर्थ आपल्या घरात येतात। नव्हे नव्हे भगवान शंकराचं स्मरण केलं आणि काही थोडंसं का होईना आपण एक श्लोक जरी नित्यनेमाने वाचला, 6 महिने वाचा, नसेल 6 महिने सोमवार वाचा, नसेल सोमवार तर कमीत कमी शिवरात्रीच्या दिवशी तरी शिवमहापुराण कथा श्रवण करा किंवा वाचा। आज ती गंगा आपल्या गावात आहे। शिवमहापुराण कथेचं एवढं महत्व आहे, आता तुम्हाला ऐकायचंच आहे, ऐकणारच आहात। युट्यूबला तुम्ही सर्वजण ऐकतातच, परंतु संत लोकांनी आम्ही परिक्रमा करत होतो, भगवान भोले बाबा काय देऊ शकत नाही। समजा आपल्या घरामध्ये एक शिवभक्त असेल तर 42 कुळाचा उद्धार करतो। आपल्या घरामध्ये एक लेकरू भगवान शंकराच्या मंदिरात गेलं तर सर्व घर सुखी होतं। आपल्या घरातला एक लोटा तांब्या भगवान शंकराच्या जर पिंडीवरती नित्यनेमाने गेला तर आपण समजायचं आपल्या घरातलं दारिद्र्य जातं आणि सुख घरामध्ये प्रवेश करतं। नित्यनेमाने केलं पाहिजे। भगवान शंकराची भक्ती जर आपण अंतकरणातून केली तेवढं अवडंबर नाही, मनापासून जर भगवान शंकराचं स्मरण केलं तर आपल्या जीवनामध्ये सुख तर मिळतं, शांती तर मिळते। प्रत्यक्ष भगवान शंकर आपल्यावर कृपा करतात। नवे नवे शिवमहापुराण कथा करत असताना किंवा ऐकत असताना किंवा शिवमहापुराण कथा श्रवण करत असताना जर आपल्या भगवान भोलेनाथ बाबा स्वप्नात आले तर समजायचं आपण भगवत भक्तीमध्ये भोले बाबाने आपल्यासाठी दरवाजा उघडला म्हणून समजायचं। म्हणून तो भोले बाबा आपल्या स्वप्नात आला तरी समजायचं की आज भगवान शंकर आपल्यासाठी दरवाजा उघडून वाट पाहत आहे। म्हणून हे अनेक प्रकारचं
चिंतन आपण करणार आहोत। या ठिकाणी चिंतन करत असताना आम्ही नर्मदा परिक्रमा करून आलो। भगवान शंकर तपश्चर्याला बसलेले, तपश्चर्याला बसलेली असा एक घामाचा थेंब पडला, नर्मदा मैया तयार झाली। ओम नर्मदाय नमः, प्रात नर्मदाय नमो निशी, नमोस्तुते नर्मदे। नर्मदा मैया मी तुला नमस्कार करतो। का कनिष्ठ नर्मदाय म्हटलं सद्गुरु जनार्दन स्वामी म्हणायचे की बाबांनो, जर आपल्याला सर्प चावला, इंच चावला आणि आपल्या मुखात जर नर्मदा नर्मदाय नमः नर्मदाय नमः असं म्हटलं तर त्या क्षणाला सर्प आणि इंच उतरून जातो, विष उतरून जातो। ते नर्मदा किती पवित्र असणार आहे लक्षात घ्या। त्या नर्मदाला परिक्रमा करत असताना भोले बाबा अमरकंटक वाली ती भोली भाली नर्मदा मैया अमरकंटक वाली तुम हो भोली भाली, मैया अमरकंटक वाली तुम हो भोली भाली, मैया अमरकंटक वाली तुम हो भोली भाली, मैया अमरकंटक वाली तुम हो भोली भाली। निर्माण केली अशी दिली तुम्हाला सांगतो की ती आटणारच नाही। नर्मदा मैया कलियुगात कधीच नाही, कोणत्याच कल्पात आटणार नाही अशी नर्मदा मैया निर्माण केली। भगवान शंकरानं नुसतं असं जटेमध्ये हात घातला, एक केस उपटला, वीरभद्र निर्माण केला। भगवान शंकरानं तिसरं नेत्र उघडलं, त्यावेळेस भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवांचा थोडस संघर्ष चालू होता आणि फक्त तिसरं नेत्र उघडलं, काल भैरव निर्माण केला। एक एक शरीराचं वर्णन केलं तर किती होऊ शकतो। जो भोले बाबा ज्या ठिकाणी नुसतं एक चोर चोरी करण्यासाठी गेला, रात्रीचा वेळ आहे, जंगल आहे आणि जंगलामध्ये त्याला भूक लागली म्हणून तो आतमध्ये जातो आहे, भगवान शंकराच्या मंदिरात प्रवेश करत आहे। पाहतो तर आपल्याला काही दिसत नाही म्हणून स्वतःचा शर्ट फाडला, कोपरा फाडला, प्रकाश केला। प्रकाश करताच माझा भोले बाबा त्या ठिकाणी प्रगट झाला आणि सांगितलं, बाबा काय मागायचं ते मागते म्हणे, मी चोर आहे। काय म्हणले? मी चोर आहे, मी काहीतरी खायला बघतोय। भोले बाबाने सांगितलं, जो माझ्या मंदिरामध्ये प्रकाश करतो त्याच्या जीवनामध्ये तर प्रकाश देतो, पण त्याचं सर्व विघ्न हरून टाकतो आणि त्याचं आयुष्याचं कल्याण करतो। का तू माझ्या मंदिरात पडता प्रकाश ज्योतीचा, फाटा तुटेल कर्माचा, हीच भोले बाबांची आणि बाबाजींची वाचा आहे। म्हणून महादेवाला एक तरी वात लावावी। काय लावली पाहिजे? एक तरी वात लावली पाहिजे। लावतात आपण? काही काही असं सांगतात की भगवान शंकराच्या मंदिरात गेलं रामेश्वराच्या आणि तिथे एक दिवा ठेवायचा, त्या ठिकाणच्या दिव्याला एक दिवा पेटवायचा आणि एक दिवा सरळ आपल्या घराजवळ आणायचा, घराच्या आतमध्ये आपण बाहेर येतो त्या उजव्या बाजूला ठेवायचा। असं करून बघा। ज्या दिवशी तुम्ही तो दिवा ठेवाल, भगवान शंकराची इथून ज्योत आणायची पेटून, एक दिवा तिथे ठेवायचा आणि त्या ज्योतीवर एक दिव्याची ज्योत पेटवायची, आपल्या घरी यायचं आणि घरातून आपण ज्यावेळेस प्रवेश करतो अशा उजव्या बाजूला ठेवायचं दररोज नित्यने। आपल्या घरामध्ये जे अरिष्ट येत असेल, जे दुःख येत असेल, आपल्याला म्हणतात पीडा येत असेल, ती पीडा आतमध्ये प्रवेशच करू शकत नाही। का? प्रत्यक्ष भगवान शंकरची ज्योत बाहेर आहे, त्याच्यामुळे आतमध्ये प्रकाशच प्रकाश राहणार आहे आणि म्हणून ती ज्योत आपण लावायची असते। त्याही पेक्षा असं सांगितलं जातं भोले बाबांच्या, जर चोर चोरी करण्यासाठी आलाय, लक्षात घ्या,
चोर चोरी करण्यासाठी आला, त्याने फक्त शर्ट जाळला, भगवान शंकर प्रगट झाले, भगवान शंकराने दर्शन दिलं, त्याला मनामध्ये परिवर्तन झालं, आयुष्यभर भगवान शंकराची सेवा केली आणि सेवा करता 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 मरण आलं. मरणातून त्याला पुढच्या जन्मात तो एक राजा होतोय आणि राजा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं मला प्रत्येक मंदिरात तेल द्यायचं आहे. सगळे तेल मंदिरात दिल्यानंतर सगळे दिवे पेटले गेले आणि तोच पुढच्या तिसऱ्या जन्मात कुबेर झाला. चोर जर कुबेर होऊ शकतो, जो शिवमहापुराण कथा ठेवेल आणि जो शिवमहापुराण कथा ऐकेल तो काय होऊ शकणार नाही, त्याचं चिंतन आपल्याला या ठिकाणी आज करायचं आहे. अतिशय सुंदर चिंतन आहे. आणि शिवमहापुराण कथेमध्ये आपण ज्या वेळेस कमीत कमी पार्थिव शिवलिंग बनवलं पाहिजे. काय बनवलं पाहिजे? पार्थिव शिवलिंग काय होतं? माती घ्यायची, बेलाच्या झाडाखाली जायची आणि प्रत्येक जणानं आपल्या घरापुढं एक तरी बेलाचं झाड लावलं पाहिजे. कोणी कोण लावले? वर बोट का? वा, धन्यवाद. सर्वांचं टाळीच्या गजरात स्वागत. ज्याच्या घरापुढं बेलाचं झाड आहे तिथं स्त्री म्हणजे लक्ष्मी निवास करते. प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवती जगदंबा परंबा पार्वती माता निवास करते. त्या ठिकाणी लक्ष्मी माता अशी निवास करते की लक्ष्मी माताला ज्यावेळी भगवान शंकर प्रसन्न झाले तो दिवस होता सोमवार. कोणता? सोमवार होता. सोमवार भगवान शंकराचा वार नाही. ज्या दिवशी भगवान शंकर प्रगट होऊन लक्ष्मीला दर्शन दिलं तो वार म्हणजेच सोमवार आहे. म्हणून लक्ष्मी मातेने सांगितलं जो कोणी सोमवारच्या दिवशी मंदिरात येईल आणि भगवान शंकराची पूजा करेल, लक्ष्मी नाही मला महादेवाने महालक्ष्मी नाव दिलं, मी महालक्ष्मी सह नारायणाला घेऊन घरात येईल अशी ती लक्ष्मी म्हणते. पण केव्हा? सोमवार आणि गुरुवार एकादशी जायला पाहिजे सोमवाराने. आणि एवढा आनंद वाटला. उद्या शिवजयंती आहे, बरोबर आहे का नाही? टोप्या जेवढ्या भगव्या दिसत आहे तेवढ्या उद्या जर अजून जर दिसलं तर फार बरं वाटेल, लय आनंद होईल. उद्या प्रत्येकाच्या डोक्यात काय पाहिजे? भगवी टोपी. कारण उद्या फार मोठा उत्सव आहे आपल्यासाठी. आपल्या धर्माचा राजा खूप गोड. आपले खूप उद्या छत्रपती शिवरायांचं व्यासपीठावर सुद्धा स्वागत करून प्रत्यक्ष शिवरायांचे सुद्धा चरित्र उद्या आपल्याला ऐकायचं. भगवान भोलेनाथ शिवशंकर महात्म्य अगोदर सांगितलं जातं. देवदत्त नावाचा एक ब्राह्मण आहे, इथून ही कथा सुरू होते, ही गंगा सुरू होते. किती परमेश्वराकडे कधी मंदिरात चुकूनही गेला नसेल, कधी पाठ केला नाही, कधी हरिपाठ केला नाही, कधी भगवंताच्या मंदिरात जाऊन कधी पाणी घातलं नसेल, दुराचार दुष्ट असेल तरीही तो राजा ज्यावेळेस तो ब्राह्मण भगवान शंकराच्या मंदिरामध्ये आजारी पडलेला आहे आणि त्या ठिकाणी कथा सुरू आहे ती म्हणजे शिवमहापुराण कथा. ती कानावरती गेली. आयुष्यात मंदिर पाहिलं नव्हतं, आयुष्यात पोथी पुराण पाहिलेलं नव्हतं, अनेक प्रकारचे दुराचार आणि दुष्ट प्रवृत्तीचा तो असल्यामुळं परमेश्वराचं कधी दार पाहिलं नव्हतं. परंतु एक वेळ अशी आली की भगवान शंकराच्या मंदिरामध्ये आजारी अवस्थेत पडलेला आहे आणि कथा ही कानामधून आतमध्ये प्रवेश करते आहे. भगवान शंकराची 7 दिवस शिवमहापुराण कथा ऐकली. आयुष्यभर पाप केलं होतं, कुठेही पुण्याचा लवलेश नव्हता, पण शेवटचा क्षण होता. एक घडी आधी मी पुनिया तुळशी संगत साधकी कोटी कटे अपराध. 1 सेकंद संतांचा संग घडला आणि शिवमहापुराण 7 दिवस ऐकायला भेटलं. येम लोक त्याला घ्यायला आले, परंतु येम लोकांकडनं
भगवान शंकराचे दूत आल्यानंतर घेऊन चालले, बाबा हा तुमचा नाही, हा आमचा आहे. येम लोकांनी विचारलं, आयुष्यभर पाठी फक्त पापाची आहे, एक लवलेश नाही. त्यांनी सांगितलं आयुष्यभर जरी पाप केला असेल पण शेवटच्या क्षणाला शिव महापुराण कथा ऐकला म्हणून हा कैलासात निवास करणार आहे. आणि भगवान शंकरासमोर उभा केला. भगवान शंकराने सुद्धा आशीर्वाद दिला का, शेवटच्या क्षणाला फक्त शिव महापुराण जरी वेळ झाला असेल, उद्या मात्र वही आणि पेन घेऊन यायचा प्रत्येकाला. आजच्या दिवशी सुरुवात आहे आणि जेवढं सांगितलं जाईल ते नुसतं कानातून आतमध्ये ना ठेवतो, तो आपल्याकडे टिपलेला असावा. कारण शिव महापुराण कथा प्रत्येक गोष्टीचा आपल्याला या ठिकाणी मार्ग देणार आहे. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी ज्यावेळेस आम्ही आता पालखेडला गेलो आणि त्या लोकांनी सांगितलं काही करा बाबा, तुमची कथा द्या, आज या वर्षी नाही ना पुढच्या वर्षी द्या. म्हणलं एवढी का आता मला. आणि आम्ही वेरूळला गेलो, सद्गुरू जनार्दन स्वामींचं दर्शन घेतलं. आम्ही विनंती केली की बाबाजी आमच्या गावाला या. बाबाजीने डोळे झाकले, अरे भाऊ ते गावात मंदिर आहे, मी नाही येणार. सद्गुरू जनार्दन स्वामी पुन्हा एकदा प्रार्थना केली, बाबाजी फार मोठ्या संतांच्या हस्ते त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झाली, पारेश्वर ऋषी त्यांच्या हस्ते झालेले, कृपा करा आमच्या गावाला तुमचं शरण लागू द्या. बाबाजीने सांगितलं ठीक आहे, एवढ्या मोठ्या संतांचं नाव घेतलं, मी येतो भाऊ. बाबाजी पारेश्वराच्या ज्योतिर्लिंगाजवळ जीर्णोद्धार करण्यासाठी गेले आणि त्या पिंडीकडे पाहिलं. बाबाजी 5 ते 10 मिनिटं डोळे झाकलेले होते आणि सद्गुरू जनार्दन स्वामींनी डोळे उघडले, विचार करू लागले, का रे पारेश्वराचं मंदिर आहे, एक महान ऋषींनी या ठिकाणची प्राण प्रतिष्ठा करायची केलेली आहे, ही पिंड काढायची का नाही, तो विचार डोक्यात येत होता. तेवढ्यात नंदीवरती भगवान शंकर, पार्वती आणि गणपती बाप्पा नंदीवरून असे आशीर्वाद देत होते आणि एकच सांगत होते, तुम्ही महापुरुष आहात, यासाठीच तुमचा अवतार झालेला आहे, काढा ती पिंड आणि नवीन बसवा, हा आमचा आशीर्वाद आहे. प्रत्यक्ष भगवान शंकर, माता पार्वती आणि गणपती बाबाजी समोर असे हात करून उभा होते. बाबाजींनी नमस्कार केला. गावातल्या लोकांना सांगितलं दुष्काळ पडलेला होता, गावातल्या लोकांकडे पैसा नव्हता, मंदिर बांधण्यासाठी कुठल्याही प्रकारची योजना नव्हती. सद्गुरू जनार्दन स्वामींनी सांगितलं बाकी काहीच काळजी करू नका, गाड्या पाठवा वेरूळला. 400 गाड्या बैल गेले आणि सगळे सद्गुरू जनार्दन स्वामींनी तिथून दगड पाठवले आणि सुंदर असं पारेश्वराचं स्वतः मंदिर त्या ठिकाणी उभारलेलं आहे. म्हणून पारेश्वराची पावन भूमीमध्ये पालखेडला आपण पारेश्वराचं मंदिर आजही पाहू शकतो. जनार्दनांच्या शुभ कार्यासी त्रिवार कारण का सांगतो की प्रत्यक्ष भगवान शंकर, आता कलियुगात तुम्हाला खोटं वाटेल, कस काय आले असतील, आपण फार अवघड आहोत, कस काय दर्शन दिलं असेल. परंतु तुम्हाला सांगतो 12 वर्ष ज्यावेळेस अंधरसुलामध्ये बसले त्यावेळेस आपले सद्गुरू जनार्दन स्वामी तपश्चर्या करत होते आणि ज्यावेळेस तपश्चर्या 14 वर्षाची पूर्ण झाली, बाबाजी बाहेर आले. तर बाहेर आल्यानंतर पाहता तर भगवान शंकर समोर प्रत्यक्ष उभे होते. सद्गुरू जनार्दन स्वामींनी भगवान शंकराला हात जोडले.
भगवान शंकराने सांगितलं रोम रोम शिव म्हटलेलं आहे, म्हणून मला तुमच्याकडनं काहीतरी पाहिजे. बाबाजीने सांगितले सर्व शरीरच तुम्हाला दिलं, बाकी काय पाहिजे? काहीच नाही. तुमच्या जिभेनं रात्रंदिवस शिव शिव नामाचा गजर केला, ती जीभ मला पाहिजे. बाबाजीने एक सेकंद विलंब न लावता आपल्या तोंडात हात घातला, आपली पडजीभ ओढली आणि भगवान शंकराच्या हातावर ठेवली. भगवान बोले बाबा ही जीभ घ्या तुमच्यासाठी. भोले बाबा परत प्रसन्न झाले. तसंच आमच्याकडे आमचे पूर्णगिरी बाबा, त्यांनी सुद्धा एक जण असा भक्त आला आणि सांगितलं बाबा तुम्ही खोटे बोला. अरे म्हणे माझी जीभ खोटी बोलत नाही. त्यांनी चाकू घेतला, जीभ कापली आणि त्या ठिकाणी पूर्णेश्वराचं उमा महादेव मंदिर आहे त्याच्यावरती जीभ वाहून दिली. रक्त बंबाळ झाला. बाबाजीला वेरूळला कळालं, अरे पूर्णगिरी बाबाने जीभ कापली. जनार्दन बाबांना कळालं. तेवढ्या वेळात त्यांना समोर आणलं वेरूळला. बाबाजीने सांगितलं तर जिभेचा तुकडा कुठे बाळा? त्यावेळेस सद्गुरु जनार्दन स्वामी पुढे पूर्णगिरी बाबा म्हणतात मी तिथंच राहिला. बाबाजीने पाहिलं, अरे लेकराला आता जीभच राहिली नाही. सद्गुरु जनार्दन स्वामीने फक्त अशी जीभ अर्धी बाहेर काढली आणि असा हात फिरवला, पुन्हा जीभ दिली. एवढी मोठी शक्ती सद्गुरु जनार्दन स्वामींची. म्हणून बाबांनो, आपल्याला ज्यांना सद्गुरु जनार्दन स्वामीला भगवान शंकर भेटले अशा या पालखीचं आपण या ठिकाणी पूजन केलेलं आहे. अनेक प्रकारचं आपल्याला या ठिकाणी चिंतन तुमच्या पुढे शिवमहापुराण कथेच्या निमित्तानं ठेवायचं आहे. खूप सुंदर सुंदर चिंतन या ठिकाणी आपण उद्यापासून करणार आहोत. पहिला दिवस होता, वेळ खूप झालेली होती आणि म्हणून आपण उद्या मात्र टायमिंग काय उद्याचा कथेचा? 7 वाजता. 7:30 वाजता भजनी मंडळी, 7:30 वाजता आपण कथेला सुरुवात करू. 9:30 वाजेपर्यंत आपल्याला या ठिकाणी कथा श्रवण करायची आहे. अतिशय गोड अशी आपण कथा आहे आणि विशेष म्हणजे प्रत्येकानं आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी, आपल्याला आपल्या मनातले संकल्प पूर्ण होण्यासाठी भगवान शंकराला जर कदाचित तुम्ही ऊसाचा रस, कारण फॅक्टरी म्हणून सांगितलं काय आपल्याकडं ऊसाची काय आणि तो रस जर आपण भगवान शंकराच्या पिंडीवरती शुक्रवार किंवा गुरुवार जर टाकला आणि भगवान शंकराच्या पिंडीवर वाहत असताना मनात सांगितलं की देवा खूप कष्ट आहे, खूप दुःख आहे, हे रस तुला वाहतोय. जर असं आपण पाहायचं, नुसते गुरुवार जरी रस वाहून बघा किंवा भगवान शंकराच्या पिंडीवरती फक्त 1 लोटा पाणी अखंड धारा धरून बघा, अभिषेक करून बघा. कारण भगवान शंकराला अतिशय जे प्रिय असेल तर पाणी आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रणश्यती. भगवान शंकराला जर तुम्ही कापूर लावला, भगवान शंकराला तुम्ही चंदन जास्त आवडतं, कारण चंदन चर्चित म्हटलेलं आहे. चंदन जर लावलं तर भगवान शंकर आपल्याला आपल्या घरात लक्ष्मी सह नारायणाला पाठवून देतात. भगवान शंकराचं पुढचंही चिंतन आपल्याला करायचं आहे की अनेक प्रकारचं जर बिल्वपत्र जर आपल्याकडे काहीच नाहीये, भगवान शंकराला फक्त 1 बिल्वपत्र वाहिलं तर सर्व पूजा केल्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये येतं. कमीत कमी 1 बेलाचं पान 6 महिने वाहू शकतात. शंकरा आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या नावाची. हे भोळा शंकरा गळ्यामध्ये रुद्राच्या माळा, मागे भस्म कपाळा. हो Oh
बेलाचं पान आहे तुमच्याकडे? किती महिने व्हायला लावलं? काहीच नाही. घ्यायचं, भोले बाबाच्या पिंडीवर व्हायचं, थोड्या तेच उचलायचं, ते भोलायचं. सुरू झाली. घरी घेऊन यायचं, दुसऱ्या दिवशी तेच पाण्यात बुडायचं, त्यालाच व्हायचं. एवढा भोळा देव आहे, एवढा महादेव भोळा आहे ना. 6 महिने. बरं विशेष आहे देवाचं. एक जण भोले बाबाच्या पिंडीवरती सुंदर पूजा करायचं, षडोपचार करायचा. दूध वाहिल्याने काय होतं, मध वाहिल्याने काय होतं, नुसतं भगवान शंकराला अत्तर लावल्याने काय होतं ते उद्यापासून, आज नाही सांगणार कारण आज लेट झालं आपण थोडंसं. परंतु एक लक्षात घ्या, किती भोळा असेल तो. एकाने सर्व वाहिलं राजाने. एक अक्षरशः गरीब घराण्यातला, अगदी गरीब घराण्यातला, अतिशय आदिवासी मुलगा. तिने पाहिलं राजा खूप छान पूजा करत आहे, वा खूप सुंदर पूजा करते, पण आपल्याकडं दूध नाही, आपल्याकडं दही नाही. कारण दही जर वाहिलं तर घरात सगळ्यांचे एक जीव होऊन जातो, भांडतच नाही कोणी. काय व्हायचं, देवाला दहीच व्हायचं. उद्यापासून सुरू सांगायचं उशीर. खूप भांडतं तो बाबाजी, बरं झालं सांगितलं. उद्या लगेच दह्याने बाबा, भोले बाबा जाम. विशेष आहे, त्यांनी पाहिलं आपल्याकडं दही नाहीये, आपल्याकडं दूध नाहीये, आपण गरीब आहोत, आपण गाई वळतो. परंतु एक आपण करू शकतो. हा पूजा करतो, आपणही पूजा करण्याचा प्रयत्न करू. गाई मागं निघाला तर गंगेत बुडी मारायची. गंगेत डुबकी मारली की काही पात्र सुद्धा नव्हतं, काहीच पात्र नाही जवळ. आपण तरी आपण घरातून लोटा भरतो, महादेवाला घेऊन जातो घरातलं पाणी, कारण आपला पितृदोष त्याच्यापासून शांत होतो. घरातलं पाणी ईशान्य कोपऱ्यामध्ये जर भरून ठेवलं आणि ते आपल्या दारामध्ये शिंपडलं तर पितृदोष नाश होतो. कारण सर्वात जास्त जर त्रास असेल तर पितृदोषापासून असतो. आपण अनेक प्रकारचं हे करतो, नारायण नागबलीकर, किंवा आपण अनेक प्रकारचे विधी करतो, परंतु आपल्याला भगवान शिव अशी देवता आहे आपल्याला खरंच ओळखता नाही आली. आपण त्यापासून खूप विन्मुख राहिलो भोले बाबापासून. भगवान शंकराची पूजा जर केली, एकाने करून बघा, घरात नित्यनेमाने करून बघा. 12 महिने जर एकाने जरी पाणी टाकलं तर घरात किती सुख शांती मिळते बघा. आनंद घेऊन बघा. हा फक्त डुबकी मारायचा, पात्र नव्हतं म्हणून मी तोंडाचंच पात्र बनवलं, तोंडात पाणी भरून घ्यायचं. तिकडं राजाची पूजा चालू असायची, हा बाहेर बसायचा पायरीवर. राजाची पूजा झाली की मग राजाची पूजा हळूच लोटून द्यायचा. महादेवाला असा हात जोडायचा, आपल्या मुखातलं पाणी पिचकारी मारायचा, येतो देव भोले बाबा. ही कोणती पूजा होती त्याची? पण श्रद्धा आतून भोले बाबाची खूप आतून भक्ती होती. पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा सोमवार आता राजाची एवढी सुंदर पूजा चालू होती आणि हे बाहेर येऊन बसलं. पण याचा नेम होता, जोपर्यंत भगवान शंकराची पूजा होणार नाही तोपर्यंत काही खायचं नाही. जोपर्यंत भगवान शंकराची पूजा होत नाही तोपर्यंत कुठलाही विचार काही करायचा नाही. गाई गेल्या तर चालेल, पण आज आपला पूजाचा दिवस आहे म्हणून पूजा सोडायची नाही, नियम टाळायचा नाही. राजाची पूजा वाढत होती. हे 1 तास झाला
2 तास झालं जस काय बजरंगबली तोंडातलं पाणी मात्र तसंच होतं. 2 तास झाले, 3 तास झाले, तोंडात तसंच पाणी होतं. भगवान शंकरला विचार पडला की आतला भक्त खरा का बाहेरचा खरा, लक्षात घ्या बरं. म्हणून भोले बाबा आणि तुमच्यासारखं एक जुनं दगडाचं मंदिर होतं, फक्त एक दगड वरचा असा हलायला लागला, गड 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 वाजला. ब्राह्मण देवताने राजाकडे विचार केला, राजे साहेब दगड पडण्याचा विचार दिसतोय. राजाने सांगितलं, पाहता काय, उठा चला बाहेर. ब्राह्मण त्यांच्या पुढं, राजा ह्या दरवाजाने बाहेर. हे बिचार बसलेलंच होतं, बसलेलं पाहिलं त्यांनी. राजे साहेब गेले आणि घेतली तिची पूजा लोटून दिली. गडगड गडगड वरून दगड वाजत होते, दगड पडायचा अंदाज होता. यांनी आपल्या आपली नियमाची पूजा, तोंडातलं पाणी घेतलं, भगवान भोले बाबाला आंघोळ घातली आणि भोले बाबावर आडवा पडला. माझा भोले बाबा प्रगट झाला. अरे बाबा असं काय करतो, बाबा मी मेलो तर चालेल दगड पडून, पण तू माझा भोले बाबा मेला नाही पाहिजे. उदासा भक्त ऐसे जाना दे उदास, भक्त ऐसे जाना दे उदास, भक्त ऐसे जाना दे उदास. गेले आशा पाशा दीवारोनी, गेली आशा पाशा विषय तो त्यांचा विषय तो विषय तो बाबांनो, अशी भोले बाबाची 5 दिवस भक्ती करा की स्वतःला विसरा. प्रगट होत होतं. दर्शन कोणाला झालं, कोणाला झालं, राजाला झालं का भोळ्याला झालं, लक्षात. कथा कोणाला मिळाली, आम्ही परिक्रमा करून आलो, थकून आलेलो होतो. यांना आम्हाला बसताच येणार नाही, आवाजही चालणार नाही. त्यांनी सांगितलं, काणीगावचे आपले सगळं भक्त मंडळ होतं, त्यांनी सांगितलं, बाबा तुम्ही नाही कथा केली, फक्त येऊन तर बसा, नाही बोलले तरी चालेल, पण आम्हाला कथा मिळते ना, पहिली कथा आमच्या वाटेला येते ना, ही गंगा जर त्या परिक्रमाची गंगा परमेश्वरानं भोले बाबानं जर आमच्या वाटेला आमच्या प्रसाद जर दिला तर आम्ही का सेवन करू नये, म्हणून त्यांनी अट्टहास केला आणि ही गंगा आज तुमच्या गावाला आणली बाबा. नाहीतर वाटत नव्हतं आम्ही कथा करू. कारण दररोज 45 किलोमीटर चालायचं आम्ही. किती चालायचो, किती किलोमीटर, 50-55 किलोमीटर चालायचं. सकाळी पहाटे 5ला निघालो की दुपारी 2 वाजेपर्यंत 35 किलोमीटर. किती, आणि त्यानंतर 20 किलोमीटर. किती किलोमीटर एकूण, 55 किलोमीटर चाललो. नाहीतर आम्हाला अशी सवय होती, गाडीत बसलं की एसी लावायची, तेच जवळ गाडी आणावं, तेवढ्या पायऱ्या चढायची, मला कंटाळा यायचा. त्या मैयानं 55 किलोमीटर चालून घेतली. कोणाची शक्ती आहे, माझ्या भोले बाबाची आणि जनू बाबाची शक्ती. ही तुमच्या पुढे आज, नंतर वाटत नव्हतं एवढं आपण चालू. प्रत्यक्ष तुमच्या पुढे सांगू नये, परंतु ज्या वेळेस आम्ही परिक्रमा करत होतो आणि एक महात्मा, आम्ही एका आश्रमात गेलो, थकलो होतो. एका रूमचा दरवाजा उघडला, आम्हाला थोडंसं बसायला टाकलं, आमचं आसन टाकलं, आम्ही असं पडलो ना, आम्हाला झोप लागली. तो महात्मा असं करायचा, असं करायचा, थोडं हसायचं. 2.5 घंट्यानंतर आम्ही थोडंसं उठल्यानंतर फ्रेश झालं थोडंसं, आणि म्हटलं अरे तो महात्मा अजून बसलेला आहे. म्हणलं महात्माजी इधर आइए. ते आले. आल्यानंतर तुम्हाला सांगतो, आम्ही नमस्कार केला. म्हणलं महाराज जी कहाँ से आए हुए, म्हणजे हिमालय से आए.
मतलब हिमालय में तो सिर्फ भगवान शिव जी रहते, मग बाकी कौन है? 2.5 घंटे से मैं आपको दर्शन देने के लिए बैठा हूँ, आप तो सो गए थे म्हणे. म्हणजे 2.5 घंटे मी तुमची वाट पाहतोय. आणि मग मी पाय पडलो, त्यांचा असं नमस्कार केला. म्हणलं भोले बाबा 2.5 घंटे त्या लेकराची वाट पाहिजे, ती बसून राहिली. आणि आज माझ्या आणि कंगन मोठेले झिपऱ्या अशा पाहिलेल्या. आमच्या जवळ वाल्मिक बाबा बसलेले होते, काय माहिती त्यावेळेस. हा बरोबर ना, आमची प्रत्यक्ष वाल्मिक बाबाला म्हणलं दर्शन घ्या. अक्षरशः ते रूप पाहिलं आम्ही, नमस्कार केला. आणि 5-10 मिनिटात म्हणलं अरे शालान रे, आपण स्वागत करूया. बाहेर गेलो, ते महाराजांचं स्वागत करण्यासाठी, महाराज शाल आणण्यासाठी गेलो. आम्ही पाहायला गेलो. अरे म्हणलं आपण पाहतो 5 ते 10 मिनिटात जे 2.5 घंटे बसले, ते 10 मिनिटात डोळ्यापासून बाजूला झाले, परत दिसले सुद्धा नाही. लक्षात घ्या. मतलब हिमालय से आ गए, हिमालय से निकल गए. भोलेनाथ से निराला कोई नहीं, भोलेनाथ से निराला कोई नहीं, नाथ से निराला कोई नहीं, भोलेनाथ से निराला कोई नहीं. काया जब करवट बदले, काया जब करवट बदले, काया जब करवट बदले, काया जब करवट बदले. अगमन गम के भेद खोले, अगमन गम के भेद खोले, अगमन गम के भेद खोले, अगमन गम के भेद खोले. डमरू बजाने वाला कोई नहीं ऐसा, डमरू बजाने वाला कोई नहीं, भोलेनाथ से निराला कोई नहीं, भोलेनाथ से निराला कोई नहीं. त्या भोले बाबाचं स्मरण आपण पहिल्या दिवशी फक्त थोडस स्पर्श केलेलं आहे. अगदी गोड अशी ही कथा आपण उद्यापासून छान असं ऐकणार आहोत. अगदी आमचे महात्मे लोक पण त्या ठिकाणी बसलेले आहे. जवळजवळ आम्ही कोपरगावला समाधीवर दर्शन घेतलं, बाबाजीची पण आज्ञा घेतली, बाबाजी कथेला निघालो आहोत. तिथून आशीर्वाद घेऊन बाबाजींचं दर्शन घेऊन रामेश्वर दर्शन झालं. संत लोक पण बऱ्याच वेळेस या ठिकाणी आपले जिथं जिथं कष्ट असते तिथे येतात, आपल्याला आशीर्वाद देतात. आणि असा संत मेळा पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात. त्यांचं पुन्हा एकदा टाळ्याच्या गजरात प्रथम यज्ञ भूखंड धरा पे